नमस्कार. आजच्या कार्विंग टॉक्समध्ये आपण जे कोरीव काम पाहणार आहोत ते सातारापासून अगदी 16 किलोमीटर अंतरावर असलेल्या पाटेश्वर या ठिकाणी आहे. ही मूर्ती अग्निवृक्ष किंवा अग्निमुखी नंदीला दर्शवते. हिला समोरून पाहिल्यास ती अग्नी देवताची दिसते, तर बाजूने पाहिल्यास नंदीची. नंदीला समोरून पाहिल्यास 3 पाय दिसतात. त्यापैकी मूर्तीच्या डाव्या व उजव्या बाजूस एक पाय मानवाचा असून डाव्या बाजूस खालचा पाय वृषभाचा आहे. त्याच्या हातात वरदहस्त, पुष्प, बाण, गदा, पाश, धनुष्य व अभय मुद्रेतील अंगठ्यात अडकवलेली अक्षमाला ही आयुधे आहेत. मूर्तीला 4 कान आहेत. त्यातील 2 कान नंदीचे असून उर्वरित मानवी 2 कानांमध्ये कुंडले घातलेली आहेत. समोरून पाहिल्यास अग्नीला दाढी दिसते, पण बाजूने पाहिल्यावर ते नंदीचे मुख आहे. या मुखावर शिंगे आहेत. मूर्तीच्या हातात व पायात जाडसर तोडे दिसतात. अग्नीला दर्शवणारे कोरीव काम फारच कमी मंदिरात आपण पाहू शकता. पाटेश्वर त्यापैकी एक आहे. आणि ही मूर्ती नुसतं अग्नीला न दर्शवता नंदीलाही दर्शवते, जे या शिल्पाला अजूनही दुर्मिळ बनवते.